नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि हे बघा, आता कलिंगडाचा माल काढायचा आहे आपल्याला 1-2 दिवसामध्ये. तर आपल्या या बुवासाहेब दळे म्हणून आपले हे जे शेत आहे त्या शेताची आपली पूजा आपले कारभारी करतायत. कारण शेताची पूजा केल्याशिवाय आपण कधीच माल काढत नाही. इथं बुवासाहेबांचं दळ आहे, तर आपण इथं दगड मांडून बुवासाहेब महाराज म्हणून देवाची आपण स्थापना करतोय. हे बघा, त्यांच्या नावाने इथं त्यांना पाणी घालायचं, गुलाल लावायचा आणि अगरबत्ती लावायची, साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि दहीभात आपण या शेताची शीतळ आहे म्हणून दहीभात टाकणार आहोत आणि नारळ फोडणार आहोत. म्हणजे या शेतावरच आपलं जीवन आहे म्हणून आपण शेताची संपूर्ण पूजा करणार. त्याला सुद्धा आपण दहीभाताचा नैवेद्य दाखवणार आणि माल तोडायला सुरुवात करणार आपण आजपासून. ते आमचे कारभारी बघा इथं पूजा करतात. आणि हे बघा, अगरबत्ती दाखवली जाते. हे बघा, दहीभाताची शीतळ आहे आणि आपण नारळ फोडणार आहोत. बुवासाहेब महाराज की जय, मरी आई माता की जय. बुवासाहेबांच्या नावाने चांग भलं. आणि बघा, हे आपण असं संपूर्ण प्लॉट दिसतोय आपला उन्हामध्ये. आणि फळं पण दिसत आहेत आपले. बघा, माल काढायला सुरुवात करणार आहोत आपण आजपासून. आणि हे जे झाड दिसतंय ना, हे बघा, इथं बुवासाहेबांचं दळ आहे. ठाण आहे जुन्यातलं. आणि मर्याई मातेचं पण इथं आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अक्षय तृतीया झाली की इथं पालखी असते. पद्मावती देवी, मर्याई देवी आणि बुवासाहेब महाराजांची इथं पालखी निघते शेरीतून. संपूर्ण गजर असतो त्यांचा. पालखी आणि छबिना निघतो. देवाला गोड नैवेद्य असतो, पोळ्या आणि बकरं पण असतं. तर अक्षय तृतीया झाल्यानंतर 2-3 दिवसामध्ये यात्रा असते. तर असंही बुवासाहेबांचं दळ, तेच आमचे शेतीचे राखणदार आहेत. तर अशा पद्धतीनं आज आपण माल काढायला उद्घाटन करतोय, सुरुवात करतोय. चला आपण आता नारळ फोडूया. 1, 2, 3 टाळ्या वाजवा. वकील साहेब टाळ्या वाजवतात बघा. फोडला नारळ. कडक आहे ना, पाणी आहे ना त्यात. हां, टाका. चला मंडळी, तर अशा रीतीने आपल्या शेताची पूजा झाली. आता दहीभाताचा आपण शीतळाई करूया आणि परत तुम्हाला दाखवते आपल्या शेतामध्ये काय काय आपण थोडा भाजीपाला लावलाय, फळभाज्या काय काय लावल्यात ते पण मी दाखवते. हे बघा, आता दहीभाताची शीतळाई करतात आमचे कारभारी. अशा रीतीनं पूजा संपन्न झालेली आहे. तर चला तुम्हाला आपलं फळभाज्या पण दाखवते काय काय आल्यात त्या. हे बघा मंडळी, आपलं जी रोपं आली होती ना कलिंगडाची, त्यामध्ये काय रोपं आपली कोबीची आणि फ्लावरची पण आली होती. तर हे बघा, आपला इथं कोबीचा गड्डा इतका सुंदर आलाय. आणि तुम्हाला फ्लावर पण दाखवते, फ्लावर पण काढायला आलाय. हे बघा, इथं फ्लावरचा आलंय आपल्याला छान मस्त गड्डा. आणि हे ऑर्गॅनिक आहे, याला काही औषध नाही. त्याला अजून आतमध्ये आला नाही. दुसरा एक फ्लावरचा गड्डा आलाय, त्याला दाखवते आतमध्ये काय आलंय का त्याला, फ्लावर वगैरे. आणि हे बघा, ही फळं आपली अशी दिसत आहेत. आतमध्ये खूप मोठी मोठी फळं आहेत. हे बघा, 3.5 किलो, 4 किलो, 4.5 किलो अशी फळं आहेत आपली. अर्धा किलो. हे बघा, गवतात आपली फळं लपलेली आहेत. हे बघा मंडळी, फ्लावर किती छान आलाय, सुंदर. आणि ऑर्गॅनिक फ्लावर आहे. आणि आपण तो आता काढणार आहे. काढून आपण घरी नेणार आहोत, त्याची भाजी करणार आहोत मस्त. कारण त्याला कसलंही औषध नाही. आणि कोबी पण दाखवते चला तुम्हाला, किती सुंदर आलाय तो. आणि हे बघा, हा कोबीचा गड्डा, हा पण ऑर्गॅनिकच आहे. कसलंही औषध नाही त्याला. त्यामुळे हे आपल्याला आता कलिंगडामुळे जी रोपं आली आपली त्यात कोबी फ्लावरची, ते पण आपल्याला आता भाज्या खायला मिळणार उन्हाळ्याच्या. मस्त कोबी आणि फ्लावरची भाजी. तर किती छान आलंय, सुंदर बघा. त्यामुळे आपल्या या काळ्या आईचे आपण खूप खूप आभार मानू की तिनं आपल्याला एवढं छान सुंदर भाज्या दिल्यात उन्हाळ्यात. बघा किती सुंदररित्या आलंय, खूपच छान. फ्लावर पण अजिबात बघा किडका नाही, किती सुंदर आहे बघा. हे बघा किती छान आलाय. याची मी आता सुंदर भाजी बनवणार. आणि कसलंही ह्याला औषध नाही, त्यामुळे ऑर्गॅनिक आहेत ह्या भाज्या. आपल्या शेतातल्या खाण्याचा आनंद खूपच वेगळा असतो.
तर चला मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली शेतीवाडीचे व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्या. कलिंगड काढले की तुम्हाला मी दाखवतेच, काय फळं काढलेत ते पण दाखवते. तर चला. आणि बघा, जाता आता समोर जरंडेश्वर मानाचं दर्शन होते. तर चला.